अंगणात एवढे कोरफडीचे झाड आहेत आणि त्याच्यापासून आपण काही करणार नाही किंवा त्याचा वापर करणार नाही असं कधी होणारच नाही। चला तर मग म्हटलं या कोरफडीचा आज आपण वापरच करूया, म्हणून मग ठरवलं की कोरफड लावायची। पण डायरेक्ट कोरफड ॲप्लाय करणं तितकंसं थंडीत चांगलं नाही, कारण याने जर का सर्दी झाली तर ती परत बरी व्हायला फार वेळ लागतो किंवा कायमस्वरूपी राहू शकते म्हणतात। म्हणून मग म्हटलं चला याचा काहीतरी दुसरा वापर करूया, म्हणून मग मी होममेड साबण तयार करायचा ठरवला। तर याच्यासाठी मी हे बेस ऑनलाईन मागवलेले होते। हा जो बेस दिसतोय तो हा ग्लिसरीन बेस आहे आणि हा गोट मिल्कचा बेस आहे। तर अशा प्रकारचे दोन माझ्याकडे बेस अवेलेबल होते, पण मी ग्लिसरीनचा बेस वापरायचं ठरवलं कारण थंडीचे दिवस आहेत। सो मग मी ग्लिसरीनचा बेस वापरते आहे। तर तुम्हाला जो हवा तो तुम्ही इथं वापरू शकता। तर याच्यासाठी मग मी आता कडुलिंबाची पानंही घेतली होती। कडुलिंबाची पानंही स्वच्छ धुवून निथळून घेतलेली होती। तर अगदी घरच्या साहित्यात होणारं आणि झटपट असं हे क्रिएशन म्हणा किंवा मग घरगुती काहीतरी जुगाड म्हणा, पण पटकन होतो। आणि कोरफडीचं तर तुम्ही बघितलंच आहे, जी कोरफडी घेतलेली प्रोसेस आहे ते करून घ्या। तर यासाठी मी मोल्ड घेतलेला आहे जो की 4 शेपमध्ये आहे। तर सगळ्यात पहिलं मी इथं कोरफडीचे जे काटेरी असतात ते काढून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी हे कोरफडीचे काठ काढून घेतलेले आहेत आणि याचे असे लहान लहान पीस करून मग मी मिक्सरच्या जारमध्ये घातलेले आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही हवं तसं प्रमाण घेऊ शकता, याचं काही प्रमाणाचं अंदाज वगैरे नाही। हा मी थोडासा बेस वापरणार आहे कारण मला थोड्याच प्रमाणात सूप बनवायचे आहेत, सो त्यासाठी। तर अशा प्रकारे मी हे एक पूर्ण कोरफडीचं पान जे आहे ते बारीक कट करून घेणार आहे। आता कोरफड तर झाली, आता तुम्ही बघू शकता मी कडुलिंबाची पानं जी स्वच्छ धुवून ठेवलेली होती ती काही प्रमाणात घालणार आहे। तर याची क्वांटिटी किंवा मेजरमेंटचं असं काही नाही, गरजेनुसार आपण याच्यात हे वापरू शकतो। याच्यात तुम्हाला हवंच असेल तर आपण ग्लिसरीनही ॲड करू शकतो, पण शक्यतो ग्लिसरीनचा बेस ही आहे आणि विटॅमिन ईची गोळी आपण घालणार आहोत, त्याच्यामुळे मग मी ग्लिसरीन अवॉइड केलेलं आहे। माझ्याकडे नव्हतंही तसं तर आता याची एक छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तोपर्यंत मी इकडं आपला सोप बेस आहे तो मेल्ट होण्यासाठी ठेवणार आहे। त्यासाठी मी कढईत गरम पाणी केलेलं आहे आणि त्यात एक टोप छान ठेवलेला आहे। आणि आता हा जो बेस आहे याला छोट्या छोट्या पीसमध्ये मी करून घेणार आहे। तर बघू शकता असं अगदी आपल्याला हवं तसं प्रमाण घ्यायचं आहे, त्यामुळं एकदाच जास्त बेसही नका घेऊ। जसं तुम्हाला सोप लागेल तसं तुम्ही गरजेनुसार बनवू शकता। इझी आहे आणि घरच्या साहित्यात सहज होणार आहे, त्यामुळं थोडंच बनवत राहील। आता आपलं पाणीही उकळून आहे झालेलं, तर याच्यामध्ये मी सोप बेस घातलेला आहे। आता हे विदिन 2-3 सेकंदात हे वितळायला सुरू होणार आहे, तर म्हणजे पटकन प्रोसेस होते ही। तोपर्यंत आपल्या इकडं पेस्टही तयार आहे। तर याला मी छान असं गाळणीनं गाळून घेणार आहे। गाळणीनं गाळून याच्यासाठी की याच्यामध्ये जो वरचा चोथा म्हणा किंवा जे वरचं सालीचं जे मोठं साल राहते तर ते राहू नये याच्यासाठी, किंवा त्याला एक मऊ टेक्स्चर यावं याच्यासाठी याला मी छान असं गाळून घेतलेलं आहे। याला कॉटनच्या कापडातही आपण गाळून घेऊ शकतो, ते एकदम बेस्ट असेल, पण माझ्याकडे सध्या कॉटनचा कापड नव्हता तर त्यामुळे मग मी गाळणीत गाळून घेतलेला आहे। इकडे बघू शकता आपला बेस ही मेल्ट होत आहे, बऱ्यापैकी मेल्ट झालेला आहे, थोडासा बाकी आहे, त्यामुळे मग मी अजून 2-3 मिनटं ठेवला आणि हा अशा प्रकारे काहीसा दिसतो आहे। तो पूर्ण हा बेस आपला मेल्ट झालेला आहे। तर आता या बेसमध्ये मग मी हे आपण जे कोरफड आणि कडुलिंबाचं पेस्ट केलेलं होतं किंवा जे पाणी केलेलं होतं ते घालायचं आहे। हे अगदी गरम असतानाच घालून घ्यायचं आणि याच्यामध्ये 1 किंवा 2 गरजेनुसार, म्हणजे थंडीचे दिवस असतील तर 2 विटॅमिन ईच्या गोळ्या घातल्या तरी काहीच हरकत नाही। तर याच्यामध्ये असं मी विटॅमिनची गोळी घातलेली आहे, चुकून माझ्याकडून यात पडली, ही याच्यात टाकायची नाही, तर मी अलगदीला बाहेर काढून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे हे आपलं एकदम सोप तयार आहे। फक्त आता याला मोल्डमध्ये भरायचं, हवा तसा साचा किंवा हवा तो मोल्ड किंवा हवा तो शेप तुम्ही करू शकता। तर मला फक्त थोडंसं करायचं होतं, त्यामुळं मग मी शर्विलच्या आवडीचे शेप काहीसे निवडलेले आहेत आणि मग त्याच्या आवडीनेच हे शेप जे आहेत ते बनवायला घेतलेले आहेत। तर ही जे होममेड प्रक्रिया आहे किंवा होममेड जे साबण आहे, तर तुम्हाला कसं वाटतं ते नक्कीच कमेंट करून सांगा। आणि हो, व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच कमेंट करत राहा। तर आता याला जे आहे ते आपण 4-5 तासात हे सेट होऊन जातं, पण मी त्याला पूर्ण रात्रभर ठेवलं होतं, म्हणजे दुसऱ्या दिवशीच काढलं। खरं तर वेळ नव्हता, अभावी मी ते दुसऱ्या दिवशी काढलं, नाही तर 4 तासात आरामात हे सेट होतं। फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही।
रूम टेम्परेचरला ठेवलं तरी अलगद होऊन जातं. तर आता ही आम्हाला वापरून बघायची घाई होती, त्यामुळे अथांगची ओढाओढ चालू होती. तर हे आम्ही वापरूनही पाहिलं, अगदी छान आणि नैसर्गिक आहे, घरच्या घरी आहे. त्याच्यामुळं खरंच खूप इझी आणि सोप्पं असं हे आहे. अगदीच हार्मफुल नसलेलं हे सोप लहान मुलांसाठी खरं तर चांगलं आहे. पण व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हो, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.